जय भीम. शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025. सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे स्त्री पुरुष समानतेच्या पुरस्कर्त्या ताराबाई शिंदे, नवरंग उधळणाऱ्या हिंदुस्थानी महिलांसाठी. स्त्री शोषणाविरुद्ध लढा देणाऱ्या, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील स्त्री समाज सुधारक, स्त्री पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम मांडणाऱ्या बंडखोर लेखिका तसेच स्त्री पुरुष समानतेच्या पुरस्कर्त्या ताराबाई शिंदे यांचा बुलढाणा येथे 1850 मध्ये जन्म झाला. मराठा समाजातील श्रीमंत जमीनदार बापूजी हरी शिंदे हे ताराबाईचे वडील. ते राष्ट्रपिता फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. सत्यशोधक संस्कारातूनच त्यांनी ताराबाईला घडविले. ताराबाई करारी, धाडसी व निर्भीड स्वभावाच्या होत्या. गावात आणि परिसरात त्यांचा दरारा होता. कोर्ट कचेरीच्या कामासाठी त्या घोड्यावर बसून जात असत. त्यांच्या धाडसी कृत्यांना त्यांच्या वडिलांनीही पाठिंबा दिला. ताराबाई शिंदे यांना मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांचे उत्तम ज्ञान होते. त्यांचे वाचन चौफेर होते. लग्नानंतर त्या सासरी माकोडी या गावी गेल्या, परंतु नवऱ्याची व त्यांची वैचारिक तार जुळली नाही. ताराबाई माहेरी परतल्या. त्यांनी ताराबाई शिंदे हेच माहेरचे नाव पुढे आयुष्यभर लावले. आधुनिक भारताच्या इतिहासात आपल्या वडिलांचे नाव पुढे चालू ठेवणारी स्त्री म्हणजे ताराबाई शिंदे. सुरत इथल विजयालक्ष्मी नावाच्या ब्राह्मण विधवेने व्यभिचार करून गर्भपात केला म्हणून सुरत न्यायालयाने त्या विधवेला फाशीची शिक्षा सुनावली. तिने मुंबई कोर्टात अपील केल्यानंतर ती शिक्षा 5 वर्षाच्या सक्त मजुरीत बदलण्यात आली. 26 मे 1881 रोजीच्या दैनिकात ताराबाईंनी ही बातमी वाचून स्त्री पुरुष तुलना हा 52 पानी निबंध लिहिला. 1882 मध्ये तो पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. स्त्रियांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडणाऱ्या या ग्रंथावर त्या काळातील सनातनी लोकांनी टीकेची प्रचंड झोड उठवली. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी त्या ग्रंथावर लेख लिहून ताराबाईंना जाहीर पाठिंबा दिला. ताराबाईंनी भारतातील रूढी, परंपरा, मूल्यांची चिकित्सा केली. पुरुष सत्ताक नियमांना आव्हान दिले. स्त्रियांच्या असणाऱ्या दुहेरी मापदंडाला विरोध केला. स्त्रियांसाठी असणाऱ्या दुय्यम तत्वावर प्रहार केला. स्त्री पुरुष विषमता व शोषणावर हल्ले चढविले. विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, स्त्री हिंसा, धर्मसंस्कृती इत्यादी प्रश्नांना चिकित्सकपणे ताराबाईने हात घातला. भारतीय पुरुष सत्तेवर फटकारे ओढले. एकूणच स्त्री जातीवर आरोप करणाऱ्या व आक्षेप घेणाऱ्या, पुरुष सत्ताक व्यवस्थेवर आसूड ओढणाऱ्या, स्त्री आणि स्त्री समानतेचा व स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या स्त्री उद्धारक ताराबाई शिंदे या नवरंग उधळणाऱ्या किती हिंदुस्थानी महिलांना माहीत आहेत. आज अमुक रंगाचे कपडे परिधान करा असे कुणीतरी सांगितले म्हणून रंगाची, संपत्तीची व अज्ञानाची उधळण करणाऱ्या हिंदुस्थानी महिलांनो, याबाबतची चिकित्सा कधी केली आहे का? ती का करावीशी वाटली नाही? हा ताराबाई शिंदे यांचा अवमान नाही का? आजही पुरुष सत्ताक संस्कृतीत स्त्रिया गुदमरत आहेत, काही जणी मरत आहेत. त्यांना या अंधार गुहेतून बाहेर काढण्यासाठी बंडखोर विचारांची उधळण करणाऱ्या ताराबाई निर्माण होणार आहेत की नाही? या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अनुयायी असूनही जे नवरात्रीचे गट बसवतात, दुर्गाबाई अंबाबाईची अथवा उपासना करतात किंवा देवांना देवींना मानतात अशा अथवा त्यांची उपासना करतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी गद्दारी करीत आहेत. डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अशा हरामखोर आपल्या लोकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. नंबर 1, मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार आहे अशी मी मानतो. 6, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. 7, मी बुद्ध धर्माविरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही. 8, मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. 9, सर्व मनुष्य मात्र समान आहेत अशी मी मानतो. 10, मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. 11, मी तथागत बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. 12, मी तथागताने सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन. 13, मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. 14, मी चोरी करणार नाही. 15, मी व्यभिचार करणार नाही. 16, मी खोटे बोलणार नाही. 17, मी दारू पिणार नाही. 18, ज्ञान प्रज्ञाशील करून या बुद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
19 माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो आणि बुद्ध धर्माचा स्वीकार करतो. 20 हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. 21 आज माझा नवा जन्म होत आहे अशी मी मानतो. आणि 22 इतपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.